पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावरती येणार आहेत। मोदींच्या हस्ते सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट भूमिगत मेट्रोचं लोकार्पण होणार आहे, तर स्वारगेट ते कात्रज मेट्रोचं भूमिपूजनही होणार आहे। याशिवाय सुमारे 22,000 कोटीहून अधिकच्या विविध प्रकल्पांची पायाभरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी करतील। दरम्यान पुण्यामध्ये काल तुफान पावसानं हजेरी लावली होती, त्यामुळे पंतप्रधानांच्या सभास्थळी चिखल झाला होता। आजही पुण्याच्या काही भागांसाठी अलर्ट जारी करण्यात आलाय, त्यामुळे पंतप्रधानांच्या दौऱ्यावर पावसाचं सावट असणार आहे। तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पुणे दौऱ्यावरती पावसाचं सावट मात्र कायम आहे। पंतप्रधान मोदींच्या सभास्थळी चिखलाचं साम्राज्य पाहायला मिळतंय। गरज पडल्यास मोदींच्या सभेचं ठिकाण बदललं जाऊ शकतं अशी शक्यता वर्तवली जाते। पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच इथल्या जागेचाही विचार आयोजकांकडून सुरू आहे। पाऊस आणि हवामानाचा अंदाज घेतल्यानंतरच आयोजकांकडून अंतिम निर्णय घेतला जाईल अशी माहिती आहे। मिकी घई आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। मिकी, पावसाचा अंदाज पाहता काय बदल होऊ शकतात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यात? प्रज्ञा, खरं तर आपण बघितलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज संध्याकाळी पुण्यामध्ये येणार आहेत। त्यापूर्वी हवामान खात्याकडून ज्या पद्धतीने अंदाज वर्तवण्यात आलेला आहे, अर्थात आज काही भागांमध्ये पुण्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे आणि त्यामुळं आज सकाळपासून पुन्हा एकदा ढगाळ वातावरण आहे। आणि कालपर्यंत जर आपण बघितलं तर एसपी कॉलेजच्या या मैदानावर ज्या ठिकाणी ही सभा पार पडणार आहे तिथं चिखल झालेला आहे, पाणी झालेलं आहे। प्रशासनाकडून युद्ध पातळीवर त्या ठिकाणी काम सुरू आहे, व्यवस्था केली जाते। परंतु आज संध्याकाळी जेव्हा ही सभा पार पडेल तेव्हा जर मोठा पाऊस आलाच तर पर्यायी व्यवस्था काय, म्हणून रात्रीच बैठक पार पडली आणि गणेश कला या ठिकाणी ही पर्यायी व्यवस्था उभी करण्यात आलेली आहे। जर वेळ पडलीच तर आयोजकांकडून तिथं देखील ही सभा आयोजित केली जाऊ शकते अशी देखील तयारी त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे। कारण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुण्यामध्ये येत आहेत आणि अशा वेळी अर्थात जर पाऊस मोठा आलाच आणि ही सभा घ्यायचीच आहे तर कुठं घ्यायची, तर गणेश कला, कारण हा हॉल खूप मोठा आहे। ज्या ठिकाणी स्वारगेट परिसरातच हा मोठा सभागृह आहे, तिथंच ही सभा सहजपणे पार पडू शकते। कारण क्षमता जर आसन बघितली तर सगळ्यात मोठा सभागृह जर बघितलं तर गणेश कला सभागृह हाच आहे। त्यामुळं तिथं देखील पॅरलल यंत्रणा त्या ठिकाणी उभी करण्यात आलेली आहे। बरोबर आहे, त्यामुळे ऐनवेळी कोणतेही बदल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यात होऊ शकतात। मुख्य बदल हा सभास्थळामध्ये होऊ शकतो असा अंदाज आहे। मी की अपडेट जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।